नमस्कार मंडळी, मी आहे संदीप वाघ. आपल्या पुणेरी वाघ या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण पुन्हा एकदा सह्याद्रीच्या कुशीत एका नव्या आणि थरारक ॲडव्हेंचरसाठी निघालो आहोत. तर मंडळी, या रोमांचक प्रवासात तुमचं मनापासून स्वागत आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया. माझ्या पाठीमागे बघू शकता रेल्वेला फ्रंट वॉल, त्याच्या पाठीमागे रेग्युलर वॉल. चला तर मंडळी, थोडं पाठीमागे जाऊया. ह्या ॲडव्हेंचरसाठी आपण पुण्याहून रात्रीच तैलवेला बेस विलेज गाठले होते. हा पाहू शकता तुम्ही सकाळचा सुंदर असा सूर्योदय. त्यानंतर आपण सुरुवात केली ती आपल्या गिअर चेक पासून. आजच्या ॲडव्हेंचरसाठी लागणारे गिअर म्हणजेच रोप्स, हार्नेस, हेल्मेट, टेक्निकल इक्विपमेंट्स, कॅराबिनट्स एक्सेट्रा एक्सेट्रा. हे आहेत निलेश दादा, आपल्या ॲडव्हेंचर टीमचे लीड. आपल्यातलीच काही मंडळी गार लागते म्हणून चुली शेजारी शिकत बसले होते. नमस्कार मंडळी. नमस्कार. म्हणजेच आपले ड्रोन मॅन ऋषी आणि अक्षय. चला भेटूया पुढच्या वेळेला. अशा तऱ्हेने मस्त चहाचा आस्वाद घेत आपण एन्जॉय करत होतो समोर दिसणारा सुंदर असा सूर्योदय. आज होता टेक्निकल इव्हेंट, त्यासाठी टीम ब्रीफिंग इम्पॉर्टंट होती. पार्टिसिपंटना टेक्निकल इन्फॉर्मेशन देणे गरजेचं होतं. अशी झाली आमची टीम ब्रीफिंगची सुरुवात. टॉपला गेल्यानंतर तुम्हाला सप्लिंग कसं करायचं इंट्रोडक्शन दिलं जाईल. ओके. सगळ्यात पहिल्यांदा इथं आता दोन टीम आहेत, एक गड वेंचर आणि एक लिव्हिंग द ॲडव्हेंचर. आणि दोन्ही टीम मिळून काम करणार आहेत. आता तैलबैलाची आपली जी वॉल आहे ती रेग्युलर वॉल आहे मंदिराच्या वरती. इथं तुम्हाला क्लाइम्बिंगचे 2 पॅच आहेत आणि बाकी थोडंसं चालण्यासाठी वर्टिकल पॅचेस वगैरे आहेत. ओके. तर पहिल्यांदा इंट्रोडक्शन करून घेऊया आणि त्यानंतर मग आपण तुम्हाला थोडक्यात माहिती देतो किल्ल्याबद्दल. किल्ल्याची माहिती अशी आहे की किल्ल्याचं नाव तैलबैला का पडलं, तर इथं खूप प्राचीन घाटवाट आहेत. वाघजाई सवासणी घाट आहे इथं खाली, ठाणाळे लेणी आहे तिथं. तर ते जे प्राचीन व्यापारी मार्ग होता त्यावेळेस ते व्यापारी घेऊन बैल वगैरे यायचे वरती, त्यावेळेस बैलांचा तळ या पठारावर पडायचा. त्यावेळेस तो बैलांचा तळ म्हणून तैलबैला हे नाव प्रचलित आलं. ओके. आणि हा ट्रेक मोस्टली जो किल्ला आहे तो वॉच टॉवर म्हणून महाराजांच्या काळात वापरला जायचा. म्हणजे याच्यावर असं काही जास्त इतिहास वगैरे याचा असा काही नाही आहे, फक्त की व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी काही मोजके सैनिक इथं असायचे आणि त्यामुळं तो किल्ला प्रचलित. आता सध्या फक्त तिथं काय होतं की रॉक क्लाइम्बिंगसाठी हा फेमस आहे. ऑल ओव्हर महाराष्ट्रातून किंवा बाहेरचे पर्यटक पण इथं रॉक क्लाइम्बिंग येतात. तिथं रॉक क्लाइम्बिंगच्या एकूण 4 वॉल आहेत. पहिली जी आहे ती आहे राईट आउट, नंतरनी राईट इन येते. तर आपण जी करणार आहे ती लेफ्ट इन करणार आहे आणि ती नंतरची आहे ती लेफ्ट आउट. ओके. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हा टेक्निकल ट्रेक आहे. ओके. तर टेक्निकल ट्रेकला तुम्हाला लीडरच्या परमिशन शिवाय कुठेही जायचं नाही, एजवरती जायचं नाही. फोटो वगैरे काढायचा असेल एजवरती तर परमिशन घ्यायची. ओके. दुसरी गोष्ट तुम्हाला सेफ्टी बाबत तिथं सांगितलं जाते, सेल्फ अँकर वगैरे सगळ्या गोष्टी कशा अँकर करायच्या, तर ते प्रॉपरली तुम्हाला सेल्फ अँकर करायचं आहे आणि त्यानंतरच वरती जायचं आहे. हॅलो. ड्रोन मॅन ऋषी. इंट्रोडक्शन. माझं इंट्रोडक्शन असं की माझं नाव ऋषिकेश कातखेडे आहे. पेशाने मी डेव्हलपर आहे, पण मी बिझनेस पण करतो. म्हणजे तुम्ही बिझनेसमॅन पण नाही म्हणू शकत नीट, कारण की मी जॉब पण करतो. जॉब पण करतो, बिझनेसमॅन पण आहे.
आणि सॅटर्डे संडे माझे मित्र आहेत हे रॅपलिंग क्लाइम्बिंग करणारे, त्यांच्यासोबत रॅपलिंग क्लाइम्बिंग करतो. गेल्या 2 ते 3 वर्षांपासून 2-2.5 वर्ष झाली असणार मी यांच्यासोबत मोस्ट ऑफ द सॅटर्डे संडे घालवलेत असेच सह्याद्रीत. तैलबेलाला किती वेळांदा आलाय? मी तर फर्स्ट टाइमच येतोय. तैलबेला हा, काय चक्क फर्स्ट टाइम. तसं पाहिलं तर तैलबेलाच बेस मंदिरापर्यंत जाईपर्यंत मार्ग हा थोडाच आहे, बट चढाव असल्या कारणाने दमछाक होते. हा पाहू शकता आजूबाजूचा नजारा, मस्त सुंदर निसर्ग. सह्याद्री पर्वतरांगाची निर्मिती सुमारे 60 ते 65 दशलक्ष वर्षापूर्वी झाली. त्या काळात भारतीय भूभाग उत्तर दक्षिणेला सरकत असताना मोठ्या प्रमाणावर ज्वालामुखीचा उद्रेक झाला. गरम लावाचा थरावर थर साचत गेले आणि त्यातून डेक्कन ट्रॅप तयार झाला. पुढील हजारो वर्षात पाऊस, वारा आणि नद्यांच्या प्रवाहामुळे या लावाच्या थरांना कडा, दऱ्या आणि पठारांचा आकार मिळाला. म्हणून सह्याद्रीचे डोंगर उभे, मजबूत आणि किल्ल्यांसाठी योग्य असे घडले. हीच आहे सह्याद्रीची अफाट आणि अद्भुत निर्मिती. अशा तऱ्हेने एक अर्ध्या तासाचा ट्रेक केल्यानंतर आम्ही येऊन पोचलो तैलबेला बेसच्या मंदिराजवळ. ही पाहू शकता समोर दिसते ते मंदिर. मंदिराच्या बाजूला दगडी पायऱ्या आहेत वरती जाण्यासाठी. हे आहे मंदिर. आज आपण टेक्निकल टीमचा हिस्सा असल्यामुळे आपल्याला हार्नेस आणि बाकी इक्विपमेंट घालून रेडी राहायचे होते, कारण की वेगवेगळ्या स्टेशनवरती लीडर्सची रिक्वायरमेंट होती. त्यामुळे आपल्या लीडर्सना तयार होऊन थांबायचे होते. त्यानंतर आपले फर्स्ट क्लाइमर आणि सेकंड क्लाइमर हे रोप फिक्स करत जाणार होते. त्यानंतर आपले लीडर्स ज्या ज्या स्टेशनवर थांबणार आहे ते जाणार होते. त्यासाठी आपण हार्नेस घालून रेडी झालो. हे आहे आपले फ्रंट लीड, सेकंड लीड. आणि तोंड दाखव जरा, बघू दे जरा.
टेक्निकलची गरज पडते नंतर, होय ऋषी? नंतर टेक्निकलची गरज पडते. अशा तऱ्हेने आमची सेकंड लीड फर्स्ट रोप नॉट बांधताना. रोहनदा इंट्रो थोडासा. दिस इज रनिंग फिगर ऑफ 8. ही आपण एंड लाईन सिक्युअर केली आहे, म्हणजे जरी फॉल झाला आणि प्लेयर नसला तरी हा जेवढा रोप आहे तेवढाच आपला फर्स्ट मॅन खालती जाईल. हा आहे आपला फ्रंट लीड. इंट्रो दे थोडा, ये पुढे थोडा. बस बस बसून दे, बस खाली बस. तर लिव्हिंग ॲडव्हेंचर टीमकडून हेलो गाइस, माय सेल्फ गौतम. आज हम आए दैलवेला क्लाइंबिंग. मराठीमध्ये वेलापासून हाय बंद झालं. चालू आहे बोल. हाय, माझं नाव गौतम. आज आम्ही दैलवेलावर आलो आहे. आपलं क्लाइंबिंग आहे इकडे छानसं. पूर्ण ब्लॉग बघा, लाईक करा. रोप ब्रेक झाला याच्यात. आपलं खासियत आहे दोन्ही ग्रुपची, सगळे सर्टिफाईड इक्विपमेंट आहेत. आपण प्रत्येक इक्विपमेंट डबल चेक थ्रू रेग्युलर फॉर क्लाइंबिंगचा सेटअप पाहणं सुरुवात केली आहे. फ्रंट लीड आहे ते लिव्हिंग ॲडव्हेंचर एक ॲडव्हेंचर टीमकडून. सगळ्यात लागतं गरज. खाली बसून घेतो, नाही तर इकडे वर. नमस्कार मंडळी, सुप्रभात. तुमचं स्वागत आहे या नव्या व्हिडिओमध्ये. अन्नाकडे आहे ना. आणि आपण हे चॅनल पुणेरी वाघ यांचं बघत आहात. आणि हे आलेले आहेत आज तैलवैलाला, जी बॅक एंडची जी वॉल आहे ती आपण क्लाइंब करणार आहोत. त्या क्लाइंबसाठी आलेलो आहोत. आणि आज जो पुन्हा क्लाइंबचा थरार आहे त्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि असं असे मध्ये बोलणारे लोक असले की आमचं जे कनेक्शन असताना जे बोलण्याची लाईन ती तुटते. तर तुम्हाला इथे आपल्या तैलवैलाला जर यायचं झालं तर आपल्याला एक टेक्निकलची टीमची गरज लागते. साहित्य लागतात टेक्निकल, ती जी त्याच्या हेल्प आपण हा टेक्निकल ते करू शकत नाही. आणि इथे आपण आज आले आहोत गडवेंचर बरोबर, जो टेक्निकलमध्ये फुल लाईन एक्सपर्ट आहे, सपोर्ट करतो, जो टेक्निकल टेकमध्ये तो त्याला घेऊन जातो मिनिमम कॉस्टमध्ये. आता मी माझं इंट्रोडक्शन, मी आहे अक्षय आणि व्हिडिओ युट्यूब चालवतो ॲज अ माउंटेन बायकर म्हणून. काही जण ओळखत असतील, काही जण ओळखत नसतील. आणि हे जे चॅनल पुणेरी वाघ, तुम्ही याला लाईक शेअर सबस्क्राईब करा. यानं नवीन चॅनल स्टार्ट केलेलं आहे आणि ह्याला सपोर्ट करा आणि भरपूर फीडबॅक द्या, जेणेकरून हा स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करेल, स्वतःमध्ये व्हिडिओची क्वालिटी इम्प्रूव्हमेंट करण्यात येईल किंवा बोलण्यात म्हणा किंवा ओव्हरऑल जो व्हिडिओ आहे तो चेंज करण्याचा किंवा तुम्हाला आवडेल असं निर्माण करण्याचा प्रयत्न करेल थ्रू तुमच्या सजेशन. चला बघूया आपण आता इथून पुढचा आपला थरार. हेच आमचे मार्गदाते, यांचंच बघून आम्ही युट्यूब थोडे केलेली आहे. मागे टाकला मला सक्सेस मिळेल काय हरकत नाही, तो प्रमोट नका, लढत राहा. नक्की.
ओके, तिथं आता क्लाइंब करताना बघायचंय कुठं होल्ड आहेत, काय आहे, पाय कुठे ठेवायचा आहे. ज्यावेळेस पहिले 3-4 लीटर जाते त्यावेळेस तुम्हाला लक्ष द्यायचं. ओके, वरती गेल्यानंतर तिथे ट्रॅव्हल्स गेल्यानंतर पायऱ्या येतात आणि नंतर सपाट आहे थोडंसं, आणि त्यानंतर परत वरती एक पॅच आहे, तो 60 फुटाचा पॅच आहे आणि तो 90 डिग्री हार्ड पॅच आहे थोडासा. टीसी काय म्हणत नाही, टीसी रात्री येतच नाही रात्री. सेन्सर लावून काम करायचं. S1 मध्ये असतोय टीसी. तिकीट करून घ्यायचं. हा दोन यांनी टाकला, यांनी काय केलं लगेच परत पूर्ण तुम्ही ते रेंज बोलताय नॉट पकडत वरती जात जा, वर तू बिले मिळतोय, एवढं पडणार नाही, तू टेन्शन घेऊ नको. नॉट पकड, बॉडी थोडी पुश कर वरती, एक एक पाय टेकवायचा, पाय घे वरती, बॉडी थोडी पुल कर, पाय वरती ठेव, बॉडी पुल कर थोडी थोडी, हा तसं सेम. ओके, नॉट पकड आणि बॉडी पुल करत जा वरती थोडी थोडी. असं जंप न करू, बॉडी पुल कर वरती, पाय थोडा वरती घे, हा सेम सेम. एक हात फक्त हे कर. लेफ्ट पाय थोडा वरती घे, वरती जागा आहे पाय टेकवायला. ओके, डन डन. हा, एक नॉट वरती. कसं टेन्शन आलंय? काय इथून कसं येईल आता? येईल तुम्ही जाणार जाणार आहे. येशील ना का? बॅगमध्ये दे दे बॅग. दे रे. अँकर कर, विदाउट अँकर निघशील खाली त्याची. लास्ट पेज आहे. बोल बोल. नाही, तू रिव्ह्यू दिला पाहिजे, जेन्युइन रिव्ह्यू येणार आहे नंतर शेवटी. कसा वाटला आतापर्यंतचा? इझी वाटला हा. ओके, भैरवगड वगैरे केला असतील त्यामुळे इझी वाटला असेल. एकदम कडक मस्त. कुठली नेमकी ताकद नाही लागली पाहिजे, पायावरती उभं राहायचं आणि यायचंय. कापड कसलाय? कापड नाही, बाहेर आहे. व्हेरी गुड. इकडे आता बघ तिथे बोल. हा, शाबास. या ठिकाणी त्या गुफा पाठीमागे आहे, पाण्याचं टाकं. हा आहे लास्ट क्लाइम्बिंग पॅच, त्यानंतर वरती आहे पायऱ्यांचा पॅच. झालं, एकच पायरी राहिली थोडस. अशा तऱ्हेने लास्ट पॅच
सगळे पार्टिसिपेंट वरती पाठवल्यानंतर आम्ही निघालो आहोत मी पण तैलवेला टॉपवरती. आणि फर्स्ट मॅन क्लाइंब झालेला माणूस लास्ट मॅन सोबत येतो आता. अशा तऱ्हेने आपण येऊन पोहोचलो तैलवेला टॉपवरती. ही पाहू शकता और ये पार्टिसिपेंट्स अँड बाघ आ लीडर्स. गए हमारे बीच में, बाघ आ गए और पीछे कुत्ते भी है. खालून आहे रॅपलिंग आपली. कॅमेरा तुमच्याकडे आमचा ड्रोन मॅन बेस्ट शॉट घेताना. मला घाबरू नको. बाबा हा जाऊ दे खेळ जा बेटा राजा गाठवाटा करत असतो तर सेकंड टेक्निकल करून भारी वाटला. पहिला टेक्निकल कुठला होता? पहिला टेक्निकल AMD होता. आता लास्ट टाइम गर्दीत केला तोच आठवड्यात केला होता. अच्छा. जसं अमोलदाने पण व्हिडिओ मध्ये सांगितले की घाटवाटाच बरे आहेत. टेक्निकल म्हणजे थ्रिल साठी भारी आहे पण घाटवाटा थरारक पण असतात प्लस तुम्हाला माहिती पण खूप भेटते त्यात अजून जरा मज्जा येते. नक्की नक्की मला पण यायचंय घाटवाटासाठी. चल चल. आराम से. रेपेलिंग करना है क्या? रेपेलिंग. नहीं नहीं अपलिंग नीचे है.
यहाँ पे खड़े रहो. रोप को उल्टा होके उतरो, रोप को सेंटर में पकड़ो, ऐसे ऐसे उतरो नीचे. ऐसे हाँ, ये नहीं है रोप को सुकतो मध्ये. गुड गुड, असंच करायचं रॅपलिंग. फक्त बिले राहणार त्याला. ओके. सेम तसंच. कसं वाटलं बोल. मस्त वाटला ट्रेक. काय एक्सपिरियन्स कसा होता? पहिलाच टेक्निकल ट्रेक होता. हा. तुमच्या ग्रुप सोबत मस्त वाटला. फुल सेफ्टी. हा. त्याच्यानंतर मग काय आणखी बघू आता रॅपलिंग करून अनुभव खाली शेअर करू. तोपर्यंत बॅटरी शिल्लक राहिली म्हणजे झालं. चल, अशा तऱ्हेने आम्ही डिसेंड करायला सुरुवात केली आहे. निम्मे पार्टिसिपेंट खाली पाठवले, काही पार्टिसिपेंट अजून वरती आहेत. त्यांना सोडल्यानंतर आम्ही रोप वायनिंग करायला सुरुवात करणार. माझं नाव अंकित भेंडवडे. मी कोल्हापूरहून आलोय आणि आमचा अचानक ट्रेक ठरलाय ते सुदर्शनमुळे. आणि आम्ही घरातून 4ला निघलो. पिकअप पॉईंट आमचा होता स्वारगेटचा. आम्ही आलो डायरीला. डायरीतून पिकअप झाल्यावर जे आम्हाला सोय मिळाली, बसमध्ये कंडिशन होती, एकदम बेस्ट होतं. तिथून सकाळी आपण फ्रेश झालो. तिथून चहा नाश्ता वगैरे फ्रेश होऊन घेतलं. त्यानंतर आपण जो ट्रेक स्टार्ट करायला सुरू केलं, आम्हाला कोऑर्डिनेटरने खूप सपोर्ट केलं. त्यानंतर आपण जे रॅपलिंग केलं तिथं पण टेक्निकल टीमने सपोर्ट होता. आणि हा माझा पहिलाच ट्रेक आहे टेक्निकल म्हणलं तर. बाकी रेंज ट्रेक झालेत, पण टेक्निकलमध्ये भीती वाटत होती पहिला, पण होऊन गेलं सपोर्टमुळे. मग गडवेंचर सोबत पुन्हा ट्रेक करणार का? हो, नक्कीच. थँक्यू फॉर युअर काइंड फीडबॅक. ह्या टाक्या बसल्या पॉईंटपासून खाली पाठवलेल्या आहेत. आता सेटअप वाइंडिंगचं काम चालू आहे. अशा तऱ्हेने आपलं आजचं ॲडव्हेंचर कंप्लीट झालं. लास्ट हां सोडायचं तसंच घ्यायचं. पुढे सर. तर मंडळी, आजचा हा प्रवास इथेच संपवतो. सह्याद्री, किल्ले आणि ॲडव्हेंचर अशीच आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि पुणेरी वाघ या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया एका नव्या ठिकाणी, एका नव्या ॲडव्हेंचरसोबत. तोपर्यंत काळजी घ्या.